नमस्कार मित्रांनो. आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कधी तुम्ही अशा लोकांसोबत काम केलं आहे का, जे तुमच्यापेक्षा जास्त जाणतात, जे आपल्या कामात इतके तज्ञ आहेत, इतके परफेक्ट आहेत, की कधी-कधी मनात येतं, "अरे, या लोकांना लीड करणं एवढं सोपं नाही." आणि हे खरंच आहे. सोपं असणारही कसं? जेव्हा तुमच्या टीममध्ये आपल्या आपल्या क्षेत्रातील दिग्गज बसलेले असतात, आपल्या कामाचे मास्टर असतात आणि आपल्या ज्ञानावर त्यांना पूर्ण आत्मविश्वास असतो, तेव्हा केवळ पोझिशनच्या जोरावर त्यांना लीड करणे जवळपास अशक्य होऊन जातं. आणि इथूनच सुरू होते खरी लीडरशिप. इथूनच सुरू होते माईक मिस्टर आणि अरुण सिंग यांनी लिहिलेल्या हाऊ टू लीड स्मार्ट पीपल या भन्नाट पुस्तकाचं खऱ्या अर्थाने विश्व. आज आपण या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, पण साध्या भाषेत नाही. जी भाषा समज देते आणि मनात खोलवर उतरते की स्मार्ट लोकांना लीड करणे ही एक कला आहे आणि ती कला प्रत्येकाच्या बसची नसते. तर चला सुरू करूया हा प्रवास. असा प्रवास जो तुमची लीडरशिप कायमची बदलून टाकेल. एका साध्या टीमला लीड करणं सोपं असतं, कारण बहुधा तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जाणता. तुम्ही सांगता आणि ते करत जातात. पण जेव्हा तुमची टीम स्मार्ट लोकांनी भरलेली असते, सगळं बदलून जातं. स्मार्ट लोक नियमांवर चालत नाहीत, तर्कावर चालतात. ते एखादा आदेश फक्त म्हणून मानत नाहीत की तो बॉसने दिला आहे. ते आदेश मानतात जेव्हा त्या आदेशामागे तर्क असतो, विचारांची खोली असते, उद्दिष्टाचं स्पष्ट दर्शन असतं. हे पुस्तक सांगतं की स्मार्ट लोकांना लीड करणं म्हणजे बुद्धीची रेस जिंकणं नाही, ही स्पर्धा नाही, हा संबंध आहे. आणि या संबंधाचा पहिला नियम आहे आदर. स्मार्ट लोकांना त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या प्रवासाचा मान हवा असतो. त्यांना जाणवायला हवं की त्यांचा नेता त्यांच्या डोक्यावर उभा नाही, तर त्यांच्या बाजूला उभा आहे. स्मार्ट लोकांसोबत काम करताना नेत्याने एक गोष्ट कधीही विसरू नये: भावनिक बुद्धिमत्ता. ही ती शक्ती आहे जी तुम्हाला समज देते समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे, काय त्याला चालना देते, काय त्याला दुखावतं आणि कोणत्या आधारावर तो चमकायला तयार होईल. स्मार्ट लोक भावनिक नाटकं खेळत नाहीत, पण त्यांना लगेच कळतं कोण त्यांना खरंच समजून घेतं, कोण ऐकतो, कोण त्यांच्या मताचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ओळखीचा आदर करतो. आणि आता येतो सर्वात रोचक भाग. स्मार्ट लोकांना स्वातंत्र्य हवं असतं, पण दिशा सुद्धा हवी असते. हा अतिशय बारकाईचा तोल असतो. खूप स्वातंत्र्य दिलं तर ते आपल्या जगात हरवून जातात. खूप नियंत्रण ठेवलं तर ते थकतात, बंद होतात आणि टीमचे संतुलन तुटून जाते. नेत्याचा खरा रोल काय? नेत्याचा रोल आहे रस्ता मोकळा करणे, पुढचा मार्ग दाखवणे, पण त्या मार्गावर कसं चालायचं हे टीमवर सोडून देणे. स्मार्ट लोक जेव्हा तेजाने चमकतात, तेव्हा तुम्ही त्यांना सांगता आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, पण हे सांगत नाही की कसं पोहोचायचं आहे. हाच आहे खऱ्या नेतृत्वाचा मंत्र. आता बोलूया त्या ठिकाणाबद्दल जिथे जास्तीत जास्त नेते चुकतात: स्मार्ट लोकांमधले संघर्ष. जेव्हा प्रत्येकजण तज्ज्ञ असतो, आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगतो आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा ठेवतो, तेव्हा मतभेद होणे नैसर्गिक आहे. पण मतभेद वाईट नसतात. जर नेता मजबूत असेल तर एक चांगला नेता संघर्ष दडपून ठेवत नाही, तो संघर्षाला ऊर्जा बनवतो. अशा संस्कृती तयार करतो जिथे दोन तज्ज्ञांची चर्चा म्हणजे भांडण नाही, तर नवकल्पनांचं जन्मस्थान असतं, जिथे टकरावातून प्रकाश निर्माण होतो. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे मोकळा संवाद. संवाद नसला की स्मार्ट लोकांचा समूह सिलो बनतो. प्रत्येक जण स्वतःच्या जगात अडकतो आणि ही सिलो संस्कृती हळूहळू संपूर्ण संस्थेला आतून खाऊन टाकते. नेता म्हणजे भिंती पाडणारा, तज्ज्ञांना जोडणारा, ज्ञानाचा प्रवाह चालू ठेवणारा. ज्ञान वाहिलं की संस्था वाढली. आता येतो खरा इंधन म्हणजे उद्देश. स्मार्ट लोक केवळ पगारासाठी काम करीत नाहीत. त्यांना जाणून घ्यायचं असतं की त्यांचं काम का महत्त्वाचं आहे, ते कोणत्या मोठ्या परिवर्तनाचा भाग आहेत. जेव्हा नेता स्पष्ट सांगतो की आपण काम करीत नाही, आपण काहीतरी मोठं घडवत आहोत, तेव्हा स्मार्ट लोक केवळ कर्मचारी न राहता
मिशन ड्रिव्हन योद्धे होतात. पण यासाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, विश्वास. स्मार्ट लोकांना राजकारण आवडत नाही, गुपित खेळ नाही चालत, नेता फसवणूक करतोय, काही गोष्टी लपवतोय हे त्यांना लगेच जाणवतं आणि असे लोक मग तिथे कामच करीत नाहीत. पण जेव्हा नेता प्रामाणिक असतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, आपल्या मर्यादा सांगतो, शिकायला तयार होतो, तेव्हा ते त्याचा सन्मान करतात. आणि लक्षात ठेवा, सन्मान कधीच ताकदीने मिळत नाही, तो प्रामाणिकपणानेच मिळतो. हे संपूर्ण पुस्तक एक गोष्ट खूप मोठ्या आवाजात सांगतं. स्मार्ट लोकांना नेतृत्वाची गरज नसते, आदेशांची नाही, दिशा हवी असते. नियंत्रणाची नाही, आदर हवा असतो. खुशामतीची नाही, आव्हान हवे असतात. दडपशाही नाही, त्यांना त्याहून मोठी गोष्ट, त्यांना असा वातावरण हवं असतं जिथे सुरक्षिततेचे विचार मांडू शकतील. असं वातावरण तयार झालं की स्मार्ट लोक केवळ काम करीत नाहीत, ते निर्माण करतात. ते फक्त समस्या सोडवत नाहीत, ते संधी शोधतात. आणि त्यांच्यासोबत चालणारा नेता जर योग्य असेल तर अशक्यही शक्य होऊन जातं. हा आहे हाऊ टू लीड स्मार्ट पीपल या पुस्तकाचा आत्मा. हे पुस्तक तुम्हाला शिकवत नाही, तुम्हाला बदलतं. तुम्हाला समजावतं की नेतृत्व म्हणजे मुकुट नाही, नेतृत्व म्हणजे लोकांना उभं करणं. आणि जेव्हा ते लोक अत्यंत बुद्धिमान, अत्यंत क्रिएटिव्ह आणि अत्यंत सक्षम असतात, तेव्हा नेता अजून संवेदनशील, अजून परिपक्व आणि अजून मानवी असायला लागतो. आणि शेवटचं सत्य, स्मार्ट लोक तेव्हा तेजाने झळकतात जेव्हा नेता आदेश देणारा नसतो, तर दिशा देणारा असतो. जेव्हा नेता सगळ्या उत्तरांचा मालक नसतो, तर प्रश्न विचारणारा असतो. जेव्हा नेता वरून चालवत नाही, तर सोबत चालत मार्गदर्शन करतो. असा नेता मिळाला की टीम फक्त टीम राहत नाही, ती बनते एक शक्ती, अधिशक्ती, जी इतिहास घडवू शकते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन माहितीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाईम.